मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी ठपका असलेले वाल्मिक कराड याची याचिका कोर्टाने फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी कराड यांनी याचिकेच्या माध्यमातून केली। ही मागणी कोर्टाने फेटाळली। वाल्मिक कराड हा खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्याने केली होती। तशा प्रकारची याचिका त्याने न्यायालयाकडे दाखल केली। मात्र असा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपीसोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय आणि वाल्मिक कराडची विनंती फेटाळून लावली आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, अधिक काय माहिती आहे याबद्दल? वाल्मिक कराड यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता की माझ्यासोबत 24 तास खाजगी केअरटेकर असावा, मदतनीस असावा। श्वसनाचा आजार आणि रात्री झोपीमध्ये श्वास कमी पडत असल्या कारणानं तशी मशीन आणि ते दोन्ही ऑपरेट करणारा देखील सोबत असावा अशा पद्धतीची त्यांनी तक्रार न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता। मात्र त्यावरती न्यायालयाने सांगत असताना सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयामधला एखादा जो कोणी वैद्यकीय मदतनीस असेल तो देता येईल, मात्र खाजगी कुणीही देता येणार नाही अशा पद्धतीने देखील सांगितलं आणि जी खाजगीची मागणी केली होती मात्र मागणी वाल्मिक कराड यांची फेटाळली। मिलिंद सर। सुरेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे भारतीय जनता पक्षावर नेहमीच आगपाखड करणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाच्या संदर्भात फडणवीस यांच्यावर हा कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय। नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागत करायला हवं। गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा हा फडणवीस यांचा प्रयत्न असेल तर ते चुकीचं नाही। फक्त गडचिरोलीचा हा विकासाचा विडा आपण इथल्या सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उचलावा, कोणा खाण सम्राटासाठी नाही असा सल्ला मात्र सामनाकारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे। नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे आणि हा त्यांचा वादा खरा होईल तेव्हा जेव्हा गडचिरोलीचा खरोखरच सर्वांगीण विकास होईल असंही सामनानं म्हटलंय। बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असेल तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत असं सामनानं लिहिलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये? जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे। देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं आहे। आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे आणि सामनाने लिहिलं तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे। अजून आगे आगे देखो होता है क्या, खूप
चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 19 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं. त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा. आणि आता आपण बघाल की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आता खूप वेगानं महाराष्ट्र पुढे जाईल. मग मी पण तेच केलं ना. मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत. मी पण तेच बोलले. मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा. एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय, त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस. तेच ऍक्टिव्ह दिसत आहेत.